का जरा कोण आहे ते? हो. अरे हो कोण आहे एवढ्यानं? अरे माझे तुम्ही सुभेदार साहेब आधी सगळ्यांना बाहेर बोलवा. गुरुनाथ, राधिका, आई सगळ्यांना बाहेर बोलवा. अहो आग लागल्यासारखा का ओरडताय तुम्ही? आग लागलेली नाहीये, लागणार आहे. आगीचा लोळ येतोय, लोळ. हॅलो, आगीचा लोळ येतोय म्हणतात. अहो काय झालं ते नीट सांगा ना. हो इतके दिवस मी नीटच सांगत होतो, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या काका काय झालंय? राधिका, तुला पुरावा हवा होता ना? येतोय. तुझा पुरावा स्वतःच्या पायाने चालत येतोय इथं, बघच आता. अहो जरा स्पष्ट बोलाल का तुम्ही? आला आला, यालाच विचारा. काय झालं महाजनी? आता काय केलं नवीन तुम्ही? मी मी काही केलेलं नाहीये. ही सगळे तुझ्या कर्माची फळ आहेत. तुझी ती लाडकी खचकडी शन्या स्वतःचा बाळ बिस्तारा घेऊन इथे राहायला येते, राहायला. काका झालं का तुमचं पुन्हा सुरू? राधिका ते म्हणतायत ते खरंय. मी स्वतः तिला गॅलरीतनं बघितलंय, शनाया इकडेच येते. काय? शनाया इथे इथे? अरे माझ्याकडे काय बघताय सगळे? माझा काय संबंध आहे राधिका? तुझा काय संबंध? कळेल कळेल आता तुझा काय संबंध येते. अहो हे महाजनी काही बोलतात मूर्खासारखं, आणि तुम्ही पण मूर्खपण आहे. पळाला पळाला पळाला. राधिका तो बघ आतमध्ये पळाला. फोन उचल यार. हॅलो, हा गुरुनाथ बोला. ईशा शनाया इथे आली आहे. इथे म्हणजे? इथे तिच्या सगळ्या बॅग्स घेऊन इथे आली आहे. इथे व्हॉट? बॅग्स घेऊन आली? आय मीन कशासाठी? प्लीज दे मला काही कळत नाही आता. ती ती तिचं माझ्याकडे आली ना तर म्हणजे वाट लागेल यार. तू प्लीज काहीतरी कर, मला काहीच कळत नाहीये. यार ही शनाया पण ना काहीतरी वेगळं वेगळंच करत असते. ईशा 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 प्लीज प्लीज डू समथिंग. तू 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 काही म्हण, मी तुला द्यायला तयार आहे. म्हणजे तू वाटेल तेवढे पैसे माग, मी तुला देतो. पण पण प्लीज तू आताच्या आता तिला इथून घालव ना यार. प्लीज प्लीज काहीतरी कर. हो हो हो, डोंट वरी, मी बघते काहीतरी. हा हा प्लीज. मी तुला सांगत होतो ना, ती इथे राहायला येते. हे अशी कशी राहायला येते? अरे काय पिशाला तिची? येऊन दे तिला, तंगडच तोडते तिथं. बाबा आई तुम्ही शांत राहा बरं. खरंच जर आपल्याकडे येत असेल ना तर आज होऊनच जाऊ. आज ती आहे मी आहे. सुनबाई तू एकटी नाही आहेस, मी तुझ्या पाठी. हो मी आहे त्यासोबत. सुभेदार साहेब आधी त्या लबाड बोक्याला बाहेर बोलवा, म्हणजे सगळं कळेल. गुरुनाथ गुरुनाथ ये बरं बाहेर. बाहेर ये. येऊ तर दे तिला, बघतोय तिला आता. बाबा तुम्ही आत थांबा बरं. गुरु काय गुरु? मेलो. शनायानं मोठी गडबड करून ठेवली यार. गुरु तुझं काही खरं नाही आता. मोठा श्वास घे आणि हो पुढे. तू का कोणाला बे आतमध्ये? इकडे मला सांग की शना इथे काय ते? एक ध्यानात ठेव, ती जर या घरात आली तर तुझं काही खरं नाही. अहो बाबा तुम्ही काय महाजनींसारखं काहीतरीच बोलताय रे? आता शनाया इथे कशाला येईल राहायला? आणि आली जरी तरी आपल्याकडे यायचा काय संबंध आहे? मग बॅग बी घेऊन कुठे जाईल? इथेच येणार ना?
शन्या इथे काऊन आलीस? हा काय भक्ती मिसनी घरात हाकलून दिलं की काय? ती का हाकलेल मला? ती बोर करते मला म्हणून मी स्वतः घर सोडले. एनिवे मला नव्हतं राहायचं तिकडे म्हणून मी म्हंटल की इथे. म्हणून काय? काय बोल ना. हाय शनाया, आलीस तू? म्हणजे ही येणार आहे तुला माहिती होतं? हो, माझ्याकडेच राहायला आली आहे ना ती. तुझ्याकडे? तुझ्याकडे? ऑफकोर्स शनाया, आपण कालच नाही का बोललो? तू माझ्याकडे काही दिवस राहायला आली आहेस ना. बघितलं सुभेदार साहेब, कुणीही येत आहे, कुठेही राहत आहे. बरोबर आहे, हे चालणार नाही. शनाया, तू इथे राहू शकत नाहीस. रेवती, मी तुझ्या घरी नाही येणार आहे राहायला. तुला काय प्रॉब्लेम आहे? तू माझ्या घरी जरी राहायला आली नसलीस ना तरी या सोसायटीत राहायला आलीस. आणि मी मेंबर आहे या सोसायटीची, माझा फ्लॅट आहे इथे. आणि या आधी तुझ्यामुळे जे काही घडलंय ना ते पुन्हा व्हायला नकोय. ओके, असं काय घडलंय? आय डोंट थिंक माझ्यामुळे सोसायटीला काही प्रॉब्लेम झालाय. Who the hell are you to tell me all this? मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे. सोसायटीची परमिशन घेतलीत तुम्ही? हो, पण ती सोसायटीत नाही राहणार आहे ना, ती माझ्या घरी राहणार आहे. आणि माझ्याकडे कुठल्या गेस्टनी यावं आणि कोणी राहावं हे माझं मी ठरवीन. आणि मुळात तुमच्या सोसायटीचा असा काही नियम वगैरे नाहीये. असेल तर तो दाखवा तुम्ही मला, मग बघूया काय करायचं. माझ्यानी इथं कायद्याची भाषा बोलते. नाही ना, हिला कायद्यानंच उत्तर द्या. अहो, तुम्ही काय उत्तर देणार मला? आणि हो, तुम्हाला जर कायदाच सुचत असेल ना तर तुम्ही मला नोटीस पाठवा, मीच उत्तर देते, तेही कोर्टात. बघितलं हा उद्दामपणा? राधिका, तरी तुला मी सांगत होतो, माझ्यावर विश्वास नाही ठेवलास. लबाड हे ही शन्या. बघितलंस, आली की नाही शेवटी गुलमोहर मध्ये राहायला. नाव विषयाचं सांगतेय, पण डोळा गुलमोहर मधल्या गुरुनाथवर असणारा हिचा. एक मिनिट, असं काही नाहीये. ए तू बोलू नकोस ग. मला तिच्याशी बोलायचं. Seriously don't want to talk to you, okay? Please. गप गा. No violence, please. Ow, दुखतंय. गप गप बस. तू का आलीये ते मला चांगलंच माहिती. आणि जर समजा तुला असं वाटत असेल का इथे राहायला येऊन तू खूपच शहाणपणा करून राहिली, तर तसं नाही. इथे राहायला येणं तुझी सगळ्यात मोठी चूक असेल.